नमस्कार. आज मी या ब्लाऊज पीसच्या तुकड्यापासून एक लहान बेबीचा ब्लाऊज शिवणार आहे. त्याच्यासाठी आता हे मी तुकडे घेतले आहेत. माझ्याकडे भरपूर तुकडे पडले होते. मी विचार केला तर ह्यांचं काय करायचं, तर मग ठरवलं, म्हटलं चला एक ब्लाऊजच शिवूया. आता बघूया कसा होतो आहे तो. त्यासाठी आधी हे तुकडे मी सगळे इस्त्री करून घेतले. वेगवेगळ्या रंगाचे तुकडे घेते. तुम्ही पहा, खूपच सुंदर ब्लाऊज तयार होतो. आधी हे सगळे ब्लाऊज पीसचे तुकडे मी इस्त्री करून घेते. आता हा मी नारंगी रंगाचा तुकडा घेतला आहे ब्लाऊज पीसचा, आणि आता हा मी 2-2 इंचामध्ये स्ट्राइप्स कापून घेणार. तुम्ही 2 इंचामध्ये कापा किंवा 3 इंचामध्ये कापा, पण मला वाटतं 2 इंचाचं योग्य होईल. 1 इंचाचे शिवायला खूपच छोटे पडतात. त्यामुळे आता हे मी सगळे 2-2 इंचाचे कापून घेते तुकडे. आणि ह्यांची जर उंची म्हणाल ना, तर 11 इंचाची घेतली आहे, कारण ब्लाऊजची उंची 11 इंच आहे. शिवून 10 इंचाचा तयार होतो आहे ब्लाऊज. तर आता हे मी सगळे 11-11 इंचाचे चला, आता जे 2-2 इंचाचे तुकडे कापले आहेत ना, ते आता मी जॉईन करायला घेते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कलर ॲडजस्ट करून घ्या. निळा, हिरवा, पिवळा, जसं वाटेल तसं. आता हे मी सगळे तुकडे मी जॉईन करून घेणार. फक्त एक केलं आहे मी, की त्यांची उंची मी 11 इंच बरोबर ठेवते आहे. आता इथे मी जरा स्पीड वाढवलेला आहे जॉईन करताना व्हिडिओचा, म्हणजे बघायला तुम्हाला बोर नाही होणार. सगळे तुकडे माझे जॉईन करून झाले आहेत. आता हे मी अस्तर घेते, ते 4 फोल्ड करून घेतलं आहे. बंदवाली बाजू आपल्याकडे करून घ्यायची. कमरेची उंची टाकायची 11 इंच. त्याच्यानंतर शोल्डर घ्यायची 4.5 इंच. मुंडाखोली घ्यायचं 4.5 इंच. मार्किंग करून घ्यायचं. छाती घेतली आहे मी 7 इंच. आणि कमरेचा घेर पण 7 इंचावर टाकलेला आहे. मुंढ्याला आकार टाकून घ्यायचा. गळ्याची रुंदी 2 इंच घेतलेली आहे. आणि आता हे मी सगळं कट करून घेते. आधी हे कापड कट करून घ्यायचं, मग फ्रंट आणि बॅक वेगवेगळे करून घेते मी. आता हा पुढचा पार्टला आणि पाठच्या पार्टला मी मार्किंग करून घेते. बॅक आणि फ्रंट म्हणून लिहून घेतलंय. आता इथे ना मी फ्रंटचा गळा टाकून घेते. हा 3 इंचावर टाकते, म्हणजे तयार होऊन 3.5 इंचाचा होऊन जाईल तो. बॅकचा गळा 1.5 इंचावर टाकते. अरे इथे मी आता बॅकचा गळा कट करून घ्यायचा, आणि नंतर मग फ्रंटचा गळा पण कट करून घ्यायचा. बॅकला मध्ये 2 पार्ट करून घ्यायचे, कारण मला इथे हुकलूक लावायचं आहे. फ्रंटचा गळा पण आता इथे मी कट करून घेते. आता आपण काय करायचं आहे, मेन कपडा जो आपण पट्ट्या शिवल्यात ना बघाशी, तो घ्यायचा आणि तो सरळ ठेवायचा, आणि त्याच्यावर हे अस्तर ठेवायचं. म्हणजे सरळ बाजूवर ठेवायचा, उलट्या बाजूवर नाही. आणि मुंढ्याकडे, गळ्याकडे
आणि कमरेला अशी शिलाई मारून घ्यायची एक दाबाची. आता इथे कमरेला पण मी एक दाब शिलाई मारून घेते. त्याच्यानंतर हे सगळं कट करून घ्यायचं. आधीच गळा कापला ना की काय होतंय की ना जॉईंट करताना थोडासा असा मागे पुढे होतो, म्हणून कधी आधी गळा नाही कापून घ्यायचा. गळा फक्त अस्तरवर कापून घ्यायचा, मेन कपड्यावर कधीच नाही कापून घ्यायचा. आता ह्याला नॉचेस टाकून घ्यायचे आणि उलटवून घ्यायचं. ह्याला तुम्ही आता इस्त्री करून घेतलं तरी चालेल किंवा ना किनारीची शिलाई मारून घ्यायची. इस्त्री केलं तर खूपच छान. मी आता इथे ह्याला प्रेस करून घेतलं आहे आणि आता तिथे ना किनारीची शिलाई मारून घेते, त्यामुळे फिनिशिंग खूप छान येतं. हे असं करून पहा, खूप छान वाटतं. तुम्ही तुमचे जेव्हा ब्लाऊज शिवता ना तेव्हा पण असंच करा. आता इथे मी कमरेच्या इथे पण शिलाई मारून घेते. ह्याला संपूर्णपणे तो जॉईंट करून घ्यायचा अस्तराला मेन कपडा. फ्रंट तयार झालेला आहे आपला. आता बॅक पार्ट तयार करायला घेऊया. याला ना आपल्याला आता इथे हुकलूक पट्टी करून घ्यायची आहे. त्याच्या अगोदर कापड अस्तराला जॉईंट करून घेऊया. आता इथे नीट लक्ष ठेवून बघा मी कसं केलेलं आहे. गळ्याचा आकार, नाहीतर एकाच बाजूचे दोन्ही बाजू तयार होतील. आता इथे गळ्याची बाजू शिवून घ्यायची आहे, मुंड्याची पण बाजू शिवून घ्यायची आहे. कमरेच्या इथे शिलाई मारून जिथे आपण हुक्स लावणार तो पण भाग शिवून घ्यायचा आणि गळ्याचा भाग शिवून घ्यायचा आहे. तसाच मुंड्याचा भाग पण शिवून घ्यायचा. इथे ही उजवीकडची बाजू झाली. त्याला असं लावायचं कारण याला हुक्स येणार आहेत, त्यामुळे परत वेगळी पट्टी शिवायची गरज नाही. परत हे डायरेक्ट पलटवून घ्यायचं फक्त बस. कोपऱ्यामध्ये ते नॉचेस करून घ्यायचे म्हणजे टोकं छान व्यवस्थित बाहेर पडतात आणि गळ्याला आणि मुंड्याला पण नॉचेस पाडून घ्यायचे. आता ह्याला मी किनारीची शिलाई मारून घेते. कैचीच्या टोकाने ना व्यवस्थित ते हे टोक बाहेर काढून घ्यायचं छानसं. खारुताईचा आवाज ऐकवलाय. किनारीची शिलाई मारून घेतली संपूर्ण भागाला. उजव्या बाजूला असं करून घ्यायचं. ह्याला हुक्स येतील. आता डावी बाजू घेऊया. डावी बाजूची एक गोष्ट लक्षात ठेवायची. आता इथे मुंढ्याला शिलाई मारायची आणि गळ्याला शिलाई मारायची आणि कमरेला शिलाई मारायची. जिथे लुक्स येतील, आय येतील तिथे शिलाई मारायची नाही आहे आपल्याला. हे पहा मी तिथे नाही आहे शिलाई मारली आहे. आता इथे नॉचेस पाडून घेऊया आणि याला उलटं करून घेऊया. छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आणि पलटी मारून घ्यायचं. आता किनारीची शिलाई मारून घ्यायची. आता इथे याला आता इथे काय करायचं, आपण एक ना अस्तराचं कापड घ्यायचं, एक 4-5 इंचाचं. त्याला फोल्ड करून घ्यायचं. अस्तराचं कापड घ्यायचं हे 4-5 इंच रुंदीचं, 5 इंच रुंदीचं. त्याला मध्ये फोल्ड करायचं आणि हे 12 इंचाचं उंचीला घ्यायचं. आणि आता हे साईडने शिवून घ्यायचं म्हणजे ह्याच्यावर आपल्याला आय करता येतील. हे पहा असं करायचं. तुम्हाला याला खाली टक्स मारायची तर मारू शकता. मी काय टक्स मारलेले नाही आहेत.
साईडने फिटिंग केले तर एक अर्धा इंचावर अजून टाकलं फिटिंगला हवं असेल तरी चालतंय, टक्स नसतील तरी चालतं. मी टक्स नाही टाकलं. चला, बॅकचे पण दोन्ही पार्ट तयार झाले आपले. आता हे पुढच्या भागाला जॉईन करून घेऊया. शोल्डर जॉईन करून घेते. साईडला फिटिंगची मार्किंग करून आता मी ह्याच्यावर 1 इंचाची मार्किंग करून घेते साईडला. आता ही 1 इंचावर मार्किंग करून घेते आणि शिवून घेते शिलाई. अजून एक शिलाई मारून घ्यायची, जर लूज करायचं झालं तर लूज करता येईल म्हणून आणखीन एक शिलाई मारून द्यायची त्याला. आणि आता ह्याला संपूर्ण ब्लाऊजला मी ओव्हरलॉक करून घेईन. ओव्हरलॉक करून घेतलं शोल्डरला आणि साईडला पण ओव्हरलॉक करून घेतलं. ब्लाऊज तयार झालेला आहे. कसं झालं हा कमेंट करून सांगा. माझा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल खूप 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 धन्यवाद.